नमस्कार. सगळ्यांना एक प्रश्न पडतो, गीता काय आहे? खरं सांगू, गीतेच्या बाबतीत आपल्याकडे एवढ्या टीका वर्षानुवर्षापासून झालेल्या आहेत. म्हणजे अगदी पहिली टीका आणि उत्तम टीका अशी कुठली असेल तर ती संत ज्ञानेश्वरांनी केलेली. माऊलींनी भावार्थ दीपिकेतून म्हणजे ज्ञानेश्वरीतून गीता इतकी विस्तारानं समजावून सांगितली आहे ना, म्हणजे आईनं लेकराला समजावून सांगावी अशा स्वरूपात ती गीता समजावून सांगितली. दुर्दैव असं असतं आपल्याकडचं की ते माऊलींनी सांगितल्यावर सुद्धा लोकांना कळलं नाही. आपल्याला काय आहे, अधिक सोपं अधिक सोपं अधिक सोपं करून घ्यायची सवय आहे. गीता कठीण वाटू लागली, ज्ञानेश्वरी आली. ज्ञानेश्वरी सुद्धा कठीण वाटू लागली, अजून त्यावर कोणी लिहू लागलं, मग अजून कोणी लिहू लागलं. मुळात अडचण एक आहे आमची की आमचं ज्ञान आम्हाला समजत नसतं. म्हणजे ब्रिटिशांना येऊन इथली गीता न्यावी लागली, तिचं इंग्रजीत भाषांतर करावं लागलं आणि तेव्हा ती जगाला कळली असं आम्ही सांगत असतो. म्हणजे गीता जगाला सांगितली ब्रिटिशांनी, असा आमचा एक गोड गैरसमज आहे. मग अनेक जण या ब्रिटिशांच्या भाषांतराच्या पद्धतीवर, त्यांनी केलेल्या याच्यावर अनेक टिप्पण्या करू लागतात. काही शाणे तर प्रश्न विचारतात, हो गीता कुठे सांगितली गेली? मग लोक म्हणतात की कौरव पांडवाचं सैन्य उभं होतं आणि कौरव पांडवाच्या सैन्याच्या मधोमध अर्जुनानं रथ न्यायला लावला आणि तो रथ तिथे उभा करून अर्जुनाने आपल्या आप्तस्वकीयांना बघितलं आणि सांगितलं की देवा आम्हाला काही युद्ध करता येणार नाही. मग अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्त करायला, त्याला कन्व्हिन्स करायला 18 अध्यायांची गीता भगवंतांनी सांगितली. बरं, ही 18 अध्यायाची गीता सांगताना म्हणजे भगवंत आणि अर्जुनाची प्रश्नोत्तरं होत असताना दोन युद्धातूर झालेल्या सैन्याच्या मध्ये उभा राहून एवढं मार्गदर्शन करण्या इतका वेळ भगवंताच्याकडे असेल का? शंकासूर इतके प्रचंड आहेत ना आपल्याकडं, काही विचारू शकतात. काही ती जाहिरात आहे ना, पूछने में क्या जाता है, तसं प्रश्न विचारायला काय चाललंय, मनात आला आणि विचारला, प्रश्न टाकला विचारून, असं आपल्याकडं नेहमी होत आलंय. म्हणजे उगा वाटलं काहीतरी आणि विचारून टाकायचं, असा तो सगळा प्रकार असतो. तसं एवढा वेळ मिळाला असेल का देवाला? एवढे 18 अध्याय सांगायचे म्हणजे काय, किती वेळ असेल? हे सैन्य गप्प बसले असतील का? योद्धे गप्प बसले असतील का? असे अनेक प्रश्न विचारतात. सांगणारा नारायण होता आणि ऐकणारा नर होता. नरनारायणाच्या जोडीमधला हा संवाद चालू होता आणि जेव्हा आत्मोद्धाराच्या गोष्टी देव सांगत असतात तेव्हा ते न ऐकण्या इतके नादान कोणत्याही बाजूचे वीर नव्हते. कौरव आणि पांडवांच्या मध्ये वैर होतं. म्हणजे कौरवांच्याकडे असलेल्या सैन्याच्या मध्ये, म्हणजे पांडवांच्या सैन्यामध्ये तर भगवंत जे सांगत असतील त्याला ओलांडून जाण्याची हिंमतच नव्हती. होती का? नाही. आणि कौरवांच्या सैन्यामध्ये चक्क नारायणी सैन्य होतं. विसरतो. आपला प्रभू काहीतरी ज्ञान देतोय आणि ते ऐकून आपल्या आयुष्याचा उद्धार करावा असा विचार नारायणी सेनेच्या मनामध्ये असेल ना, की आपला मालक लढायला अजून आलेलाच नाही आणि त्याच्यावर पडा तुटून, असं काही सैन्याने म्हटलं असेल का? आणि भलेही दुर्योधन, दुःशासन, शकुनी यांना या ज्ञानाशी काही देणं घेणं नसेल असं नाही, असणारच, ते ऐकत होतेच. पण द्रोणाचार्य, कृपाचार्य, पितामह भीष्म, कर्ण म्हणजे असतील तर सगळे जी काही मंडळी होती, या सगळ्यांना भगवंत काय सांगतायत यामध्ये रस असेल की, म्हणून म्हटलं सांगणारा नारायण होता आणि ऐकणारा नर होता. या नरनारायणाच्या जोडीमधला हा संवाद चालू होता. त्यामुळे या संवादामध्ये विघ्न आणून आपलं काहीतरी वेगळं करायचं किंवा युद्धच करायचं असा विचार लोकांच्या मनात येईल का? जगातला हा असा पहिला संवाद होता. जो भक्त आणि भगवंत यांच्यामध्ये चालू होता, कोणत्याही मध्यस्थाच्या शिवाय.
इथे ना पुजारी, इथे ना ब्राह्मण, इथे ना कोणी अजून, इथे ना देवाला सांगायला कोणी, ना कोणाच्या वतीनं कोणी संकल्प करतोय, ना देवाच्या वतीनं कोणी बोलतोय. अशा स्वरूपाचा हा संवाद चालू होता. अशा संवादाला कोण बरं रोखेल? थेट भगवंत सांगतोय, ईश्वर सांगतोय. अशा संवादाला रोखण्याचं सामर्थ्य कोणात असू शकेल? सामर्थ्य गेलं खड्ड्यात, सामर्थ्य जाऊ दे बाजूला. या संवादाला न ऐकण्याचा मूर्खपणा कोण करेल? माझा दावा आहे. कुठे लिहिलंय नाही लिहिलंय मला माहित नाही, मी लिहिलंय असं म्हणत नाही, पण दुर्योधन, दुःशासन, शकुनी यांना सुद्धा युद्धभूमीवर भगवंत अर्जुनाला जे सांगतायत ते ऐकण्याचा मोह झाला असेल. कारण देववाणी ऐकत नाही असा माणूस, असा जीव विरळा. हो माणूस काय, असा जीव विरळा. राक्षसी प्रवृत्ती अंगात असेल तरी सुद्धा त्याला ऐकावी वाटते. पटते न पटते हा वेगळा, पटणं न पटणं. कितीतरी गाणी अशी असतात ना की जी आपल्याला पटतच नाहीत, जी आवडतच नाहीत. तुम्ही तुळजापूरला कधी गेलात तर आराध्यांची गाणी चालू असतात. काही जणांना प्रतिष्ठे करता त्या गाण्यामध्ये रस नसतो, म्हणजे ते चालू असतं, मस्त ठेका असतो, तो तबला वाजत असतो, जांज वाजत असते, छान ठेका असतो, जरीच्या चोळीला सोन्याचं लावलंय बटण. आणि हे चार चौघात ऐकताना आपल्याला नको वाटतं. अरे आपल्या याला गडबड होईल का, आपली आवड लोकांना चूक वाटेल का असं वाटू लागतं. पण चालता चालता पायांनी मात्र ठेका धरलेला असतो, हात तरी किमान असे हलू लागलेले असतात. ऐकावं वाटणं, ऐकावं लागणं या फरक असतो. त्यामुळे भगवंत जे सांगतायत प्रत्यक्ष ते भगवंताचं सांगणं प्रत्येकाला ऐकावं वाटत असतं. दाखवणं हा भाग वेगळा. म्हणजे भलेही दुर्योधन दुःशासनाला नसेल, पण कोणी भगवंतांनी दिलेलं ज्ञान कसं काय देऊ शकले, 18 अध्याय कसं काय सांगू शकले. आणि दुसरी गोष्ट, आम्हाला सोपं करून, मी सुरुवातीला म्हटलं आम्हाला सोपं ऐकायची सवय लागली आहे. भगवंतांनी सांगितलेलं थेट समजण्याची आकलन शक्ती अर्जुनाच्या मध्ये होती, त्यामुळे समजून घेण्यातला विलंब करावा लागत नव्हता. लक्षात, अर्जुनाला समजून घेण्यात विलंब लागत नव्हता. देव बोलायचा, अर्जुनाला समजायचं, हे समजून घेणं लक्षात आलं पाहिजे. म्हणून युद्धातूर झालेल्या 2 सैन्यांच्या मध्ये उभा राहून सुद्धा भगवंत जो उपदेश करतायत तो मोक्षता एकादशीला म्हणजे गीता जयंतीला. आता काळही बराचसा बदलत जातोय. आत्ताच्या नुसार हा काळ वेगळा वाटू शकतो, तेव्हाचा वेगळा वाटू शकतो, पण या काळावर बोलणारी, अधिकारवाणीनं बोलणारी माणसं आहेत, तो माझा प्रांत नाही. जे काही घडलंय ते सांगणं, जे मला समजलंय तेवढं सांगणं एवढाच माझा अधिकार आहे. आणि आपलं कर्म फळाच्या अपेक्षेशिवाय करावं हे गीतेनंच सांगितलंय. त्यामुळं पाहतील किती याचा विचार न करता, आवडेल किती लोकाला याचा विचार न करता हे सांगण्याचं काम माझ्या हातून घडत राहावं. फळाचा अधिकारी मी नाही. जे मिळणार आहे ते मिळणारच आहे आणि ते मला प्राप्त होणार आहे. त्यामुळं मी माझं काम करत राहणार आहे. गीता सांगितली का गेली आणि कसं काय लोक ऐकत होती हा प्रश्न ज्यांना पडला होता त्यांच्यासाठी हा वेगळा भाग करतोय. नमस्कार.